माझं नाव शिवम विशाल करपुडे. ही आमची सिमुसॉफ्ट टेक्नॉलॉजी आणि भारत फोर्सने दिलेली ही लॅब आहे. इथं जे आहे इथं 3D प्रिंटिंग चालतं. 3D प्रिंटर म्हणजे ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग. मॅन्युफॅक्चरिंगचे दोन प्रकार असतात, एक ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग आणि एक सबट्रॅक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग. ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे हा 3D प्रिंटर आणि सबट्रॅक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे CNC मशीन. इथं आमचं IoTचं सेक्शन आहे. इथं आम्हाला आर्डिनोचे किट्स दिलेले आहेत, ESP32 कॅनचे किट्स दिलेले आहेत, रास्पबेरी पाईचे किट्स दिलेले आहेत. हे 2 रास्पबेरी पाईचे प्रोजेक्ट आहेत. इथं हा जो प्रोजेक्ट आहे हा आहे मिनी PC. म्हणजे आता हा जो चालू आहे ही जी स्क्रीन चालू आहे ही या मिनी PC वरती चालू आहे. म्हणजे आता याच्यावर आपण याला माऊस कंट्रोल करू शकतो, त्याच्यामध्ये कीबोर्ड चालू शकतो, YouTube चालू शकतो. हे जे सगळं PC मध्ये जेवढं असतं विंडोज मध्ये तेवढं सगळं याच्यावरती आपण चालू शकतो आणि ते फक्त ह्या मिनी PC वर. इकडं होम ऑटोमेशनचा प्रोजेक्ट आहे. हे एक बोर्ड दाखवला आपण कॅमेऱ्यासमोर, मग तो कॅमेराने ते डिटेक्ट केलं आणि ते रास्पबेरी पायला सांगितलं. रास्पबेरी पायने काय केलं, हे जो IC होता त्याला सांगितलं की तू ऑन हो, नॉर्मली ओपन. मग तो नॉर्मली ओपन झाला आणि मग इकडची ही जी लाईट आहे तिला पॉवर सप्लाय पोहोचला. रिले जो आहे तो स्विचचं काम करतो. इकडे सोल्डरिंग स्टेशन आहे. यामध्ये आम्हाला एक सोल्डर गन उपलब्ध करून दिलेली आहे. मग त्याची जी मशीन असते ती आहे आणि मग इथं आम्ही सोल्डर करतो. इकडे जे आहे ते प्रॉस्किट आहे. प्रॉस्किट म्हणजे आपण जे कौशल्य शिक्षण मध्ये वापरतो. इकडे डोबोट आहे. डोबोट म्हणजे रोबोटिक आर्म. मग त्यामध्ये इथं त्याला रास्पबेरी पाय फिट केला, त्याला कॅमेरा. मग हे कलर सॉर्टिंग मध्ये यूज होतं. मग इकडे रोबोटिक करतात ते पिक अँड प्लेस. तिथे इथे येणार, ह्याला पिक करणार आणि इथं प्लेस ठेवणार इथं. आणि हा जो ड्रोन आहे तो आम्ही शाळेत तयार केलाय, त्याचे 3D पार्ट्स प्रिंट करून. मी आता 4थीत आहे. आम्हाला हे आमच्या शाळेमध्ये सगळ्या स्किल्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि मी मगाशी तुम्हाला सांगितलं की सिमुसॉफ्ट टेक्नॉलॉजी ही जी कंपनी आहे तिने मग आम्हाला याचं जे नॉलेज आहे ते नॉलेज तिने मग त्या कंपनीतली लोक यायची, शोएब दादा, सद्दाम दादा, मग त्यांनी आम्हाला ते शिकवलंय.